नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आज मी तुम्हाला एक खूपच मजेशीर गोष्ट सांगणार आहे. आपली बॉडी आपलं कसं ऐकते, आपल्या बॉडीमधले सेल्स आपलं कसं ऐकत असतात, याची एक गंमत सांगणार आहे. आणि त्याचा उपयोग आपल्या मॅनिफेस्टेशनसाठी कसा आपण करू शकतो, हे सुद्धा सांगणार आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपली जी ही बॉडी असते, याच्यामध्ये ट्रिलियन्स ऑफ सेल्स असतात, बरेचसे सेल्स असतात. आणि हे जे सेल्स असतात, या सेल्सचे आपण पॅरेंट असतो. हे जे सेल्स असतात हे अगदी लहान मुलांसारखे असतात. हे सेल्स आपलं सगळं ऐकत असतात. या सेल्सना आपण जे सांगू ते सगळं त्या सेल्सच्या मेमरीमध्ये असतं आणि त्या गोष्टीलाच ती रिस्पॉन्ड करत असतात. आपण जेव्हा आरशामध्ये बघतो, आपली ही बॉडी आपल्याला जी दिसत असते, ही एक कम्युनिटी असते ट्रिलियन्स ऑफ सेल्सची. आणि ही आपल्या वेलबिंगसाठी असते. या सेल्स डेली रिपेअर होत असतात, मरतही असतात आणि नवीन क्रिएट होत असतात. आणि हे सगळं आपल्या भल्यासाठी असतं. या प्रत्येक सेलमध्ये मेमरी असते. आपण जे काही विचार केलेले असतात, आपण जे काही बोलतो किंवा आपण जे फील केलेलं असतं, हे सगळं त्या सेल्समध्ये स्टोअर होत असतं. आपण जेलसी फील केली, आपण चिडलो किंवा आपण लव फील केलं, आपण अबंडन्स फील केलं, हे सगळं त्या सेल्समध्ये स्टोअर होत असतं आणि त्या गोष्टीलाच त्या सेल्स रिस्पॉन्ड करत असतात. लहान मुलांना जसं आपण मोल्ड करतो, लहानपणापासून जे संस्कार दिलेले असतात, तसेच ती मुलं वागत असतात, तशीच ती मुलं जशी क्रिएट होतात, त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमधल्या या ट्रिलियन्स ऑफ सेल्स ॲक्ट करत असतात. आपण त्यांना काय प्रोग्राम देतो आहे किंवा आपण काय त्यांच्याशी कसे बोलतो आहोत, या गोष्टी खूप मॅटर करत असतात. समजा आपण वरचेवर म्हणत राहिलो की मी चांगली दिसत नाही, मी खूप जाडी आहे, मला काही जमतच नाही, माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, मला खूप भीती वाटते, मला कुठलीच गोष्ट जमत नाही, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझी हेल्थ सारखी बिघडत असते, मला सारखं हे दुखत असतं, सारखं ते दुखत असतं, मला सारखी औषधं खावी लागतात, असं आपण सारखं बोलत राहिलो तर आपल्या या बॉडीमधल्या ट्रिलियन्स ऑफ सेल्स तेच ऐकतात आणि त्याच गोष्टीला रिस्पॉन्ड करत असतात. मग आपल्याला हे हवं आहे का? आपल्याला हे मॅनिफेस्ट करायचं आहे का? अजिबातच नाही ना. आपल्याला तर चांगल्या गोष्टी हव्या असतात. आपल्याला एक चांगली हेल्थ हवी असते, सक्सेस हवा असतो, खूप सारा पैसा हवा असतो, लक्झरीज हव्या असतात, एकूणच एक चांगलं लाईफ आपल्याला हवं असतं. पण आपण ते तसं बोलतो का? आपण तो विचार करतो का? मग आपल्या बॉडीमधल्या त्या ज्या सेल्स आहेत, त्यांच्यामध्ये ती मेमरी जाणार कशी आणि कसा ते रिस्पॉन्ड करणार कशा? आपलं जे आउटर वर्ल्ड असतं, हे आपल्या इनर वर्ल्डचं रिफ्लेक्शन असतं. आपल्या सेल्समध्ये ज्या मेमरीज आहेत, जे प्रोग्राम झालेलं आहे, जे आपण बोलतो, जे आपण विचार करतो, जे आपण बघितलेलं असतं, ते इमेजेसच्या रूपाने स्टोअर झालेलं असतं आणि पुन्हा तेच आपल्या लाईफमध्ये क्रिएट होत असतं. हे सगळं आपल्याला बदलायचं असेल, एक चांगलं लाईफ मॅनिफेस्ट करायचं असेल, चांगली हेल्थ, चांगला पैसा, सक्सेस, करिअर, रिलेशनशिप्स, तर आपल्याला आपल्या सेल्सना तसं प्रोग्राम करावं लागेल. आपल्या सेल्स लहान मुलांसारखे असतात. त्यांना प्रेमाने तसं सांगावं लागेल की मी खूप हेल्दी आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी खूप कॉन्फिडंट आहे. आणखी तुम्हाला काय हवं आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या सेल्सना आधी सांगायला हवं आणि मगच त्या सेल्स तुमच्या रियालिटीमध्ये त्या सगळ्या गोष्टी क्रिएट करणार आहेत. आपल्या बॉडीमधल्या या ट्रिलियन्स ऑफ सेल्स ज्या असतात, यांच्यापासून काहीच लपून राहत नाही. आपण जे काही आपल्या मनात बोललेलो असतो, सेल्फ टॉक जो काही आपला असतो, किंवा आपण जे काही विचार केलेले असतात, जे काही डोळ्यांनी पाहिलेलं असतं, हे सगळं त्या सेल्सना माहिती असतं.
ही सगळी मेमरी त्या सेल्समध्ये असते आणि तीच मेमरी, तेच प्रोग्रामिंग आपल्या रिअल लाईफमध्ये या सेल्स क्रिएट करतात. आणि याच्यासाठी हे आपल्याला जर बदलायचं असेल तर आपल्याला खूप कॉन्शियस राहायला पाहिजे. आपण डोळ्यांनी काय बघतोय, आपण सोशल मीडियामधून काय कन्झ्युम करतोय, आपण काय शब्द बोलतोय, आपण मनामध्ये काय विचार करतोय, स्वतःबद्दल काय विचार करतोय, दुसऱ्यांबद्दल काय विचार करतोय, याच्याबद्दल खूप आपण कॉन्शियस राहायला पाहिजे. आणि आपल्याला काय नक्की हवं आहे लाईफमध्ये तेच बोललं पाहिजे, तेच विचार केले पाहिजेत, तेच फिलिंग्स आपल्या आतमध्ये क्रिएट केले पाहिजेत. मग आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेलमध्ये ती मेमरी जाते आणि मग ते आपल्या लाईफमध्ये क्रिएट होतं. तर असं आपलं शरीर असतं. आपल्या शरीरामधल्या ट्रिलियन्स ऑफ सेल्स असतात, अगदी लहान मुलांसारख्या, आणि आपण त्यांचे पेरेंट आहोत. त्यांना आपण प्रेम द्यायला पाहिजे आणि प्रेमाने समजावून सांगायला पाहिजे. आपण काय आहोत हे त्यांना सांगायला पाहिजे. आपण किती हेल्दी आहोत, आपण किती सक्सेसफुल आहोत, आपण किती प्रेमळ आहोत, हे सगळं त्या सेल्सना सांगायला पाहिजे. आणि मग त्या सेल्स तेच आपल्यासाठी क्रिएट करणार आहेत. या ज्या सगळ्या सेल्स आहेत या आपल्या वेलबिंगसाठी आहेत, आपल्या चांगल्या लाईफसाठी आहेत. तर आजपासून आपण ही नवीन प्रॅक्टिस सुरू करूया. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलशी खूप प्रेमाने बोलूया, त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड देऊया. या ज्या आपल्या शरीरातल्या सेल्स असतात या एकमेकांशी सुद्धा बोलत असतात, त्यांचं कम्युनिकेशन चाललेलं असतं. आपल्या माइंडचं आणि आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये कम्युनिकेशन होत असतं. आणि म्हणूनच आपण खूप कॉन्शियस राहिलं पाहिजे आपल्या विचारांच्या बाबतीत, आपल्या शब्दांच्या बाबतीत, आपण काय बघतोय या बाबतीत. नेहमी चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं कन्झ्युम केलं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजेत, चांगले इमोशन्स क्रिएट केले पाहिजेत. आणि मग आपलं लाईफ अगदी आपल्या मनासारखं क्रिएट होतं. मग आजपासून तुम्ही हे कमिटमेंट घेता का की तुम्ही तुमच्या बॉडीशी, तुमच्या सेल्सशी प्रेमाने बोलाल, पॉझिटिव्ह बोलाल आणि तुम्हाला जे हवं आहे तेच फक्त बोलाल. कमिटेड असाल तर कमेंट करा कमिटेड. एक हॅपी अँड हेल्दी लाईफ क्रिएट करण्याच्या टिप्स जाणून घेण्यासाठी तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि हे व्हिडिओज नेहमी पाहत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.